खोक्या प्रकरणात विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता. खोक्या हरणांना मारून त्यांचे मांस सुरेश धसांना पुरवतो असं सांगून विष्णू गँगच्या काही लोकांना मुंबईत आणलं होतं. सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. आरोपी फहीम खान आणि हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीमला 11 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. बीडमध्ये हत्यांची मालिका सुरू. अंबाजोगाईत तरुणावर कोयत्यानं सपासप वार. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात 3 गाड्यांचा विचित्र अपघात. 4 जणांचा मृत्यू. 25 जण किरकोळ तर 6 जण गंभीर जखमी. प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयानं फेटाळला. महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोरटकर सध्या कोठडीत. विरार अंधेरी लोकलमध्ये प्रवाशांची तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीची शक्यता. तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान.